जय सिटी वैदिक शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शीतल रणवरे यांनी प्रश्न विचारलाय, एसटी वैदिक खत वापरत आहे, मग गव्हाला खुरपणी न करता तणनाशक न वापरता फक्त सॉइल चार्जरची फवारणी केली तर तण कमी होईल का? आपल्याला मला हे सांगायचं आहे, तण जे आहे तुमच्या जमिनीमध्ये जोपर्यंत नायट्रोजन एक्सेस आहे, रासायनिक खतांचे अवशेष आहे, तोपर्यंत तणाला जोर राहणारच आहे। कारण रासायनिक खत तणाला जोर देतात आणि पिकं कमजोर करतात, आणि सेंद्रिय कर्ब पिकाला जोर देतो आणि तण कमजोर होतात। जसजसे तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक अवशेष कमी होत जातील आणि सेंद्रिय कर्ब वाढत जातील, तसं तसं तुमच्या जमिनीचं तण कमी होईल। मग आता तुम्ही तात्काळ जर नवीन युजर आहात तर तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुमची जमीन फार रासायनिकनी वापरलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे गव्हाचं तणनाशक आहे त्याच्यामध्ये 10 ml प्रति लिटर प्रमाणे सॉइल चार्जर मिक्स करून आपल्याला त्याची शिफारस असलेले तणनाशक मारायचं आहे। त्याने आपल्याला कुठलंही नुकसान होणार नाही। त्याबरोबर आपल्याला सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड आणि कृषी अमृत याचा बेसल डोस वापरायचा। राहिला प्रश्न सॉइल चार्जरचा, जर तुमचा गहू लहान असेल तर तुम्ही सॉइल चार्जरची 20 ते 25 ml प्रमाणे प्रति लिटर प्रमाणे फवारणी करून त्या तणाची वाढ थांबवू शकता। पण ह्याच्यामध्ये जर जमीन हलकी असेल तर तुमच्या पिकाची पण वाढ थांबवू शकते, कारण गहू सुद्धा तणवर्गीय आहे, म्हणजे तृणधान्य आहे। तृण म्हणजे त्याचा पण जे प्रजाती आहे ती पण गवताच वर्गातली आहे। त्याच्यामुळे आपल्याला सॉइल चार्जरच्या फवारणीने फायदा तर मिळेल, परंतु त्याचबरोबर आपल्याला जे प्रक्रियेमध्ये जर काळी जमीन असेल तर मात्र तुम्हाला सॉइल चार्जरच्या 2 फवारण्यांमध्ये पीक चांगलं येईल, तुमचं तण जे आहे ते थांबून जाईल। कारण काळ्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण अंगभूत जास्त असतं। आपली जमीन हलकी असेल, तणनाशकाचा ह्या वर्षी वापर करा, पुढच्या वर्षापासून तुम्हाला त्याचीही गरज पडणार नाही। फक्त एसिडिटीचे बेसल डोस नियमितपणे चालू ठेवा, आणि तणनाशक वापरताना फक्त शिफारस केलेलं वापरायचे। ग्लायफोसेट वर्गातलं कुठलंही तणनाशक कुठल्याही पिकात, कुठल्याही बागेत वापर करण्याची शिफारस एसिडिटीची नाही, हे आपण लक्षात ठेवायचे। धन्यवाद।